व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठेतरी निघालो आहोत. आता ते कुठं गेलो, नेमकं काय केलं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता जाताना खूप जास्त थंडी होती आणि मी स्वेटर घातलेला नव्हता, त्यामुळे मला खूप जास्त थंडी वाजत होती. आता इथं कापसाची एक मिल होती, त्यानंतर असताना असं काही दृश्य होतं. आणि बघा इथं एक मजेशीर गोष्ट की बैलगाडीमध्ये कोणीच नसताना बैलच गाडी घेऊन चाललेली आहेत. नंतर आम्ही फायनली अंबेजोगाईमध्ये पोहोचलो. खूप जास्त ट्रॅफिक होती, खूप जास्त रस्ता जाम होता. तर तिथून आम्ही दर्शनासाठी गेलो आणि इथली दुकानं एकदम अशी लाईटीने चमकत होती, गजबजलेली खूप सुंदर अशी दिसत होती. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो. जास्त काही गर्दी नव्हती, दर्शन वगैरे छान झाले. आम्ही दर्शन करून मस्तपैकी असं नजारा होता इथं, तर चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. छान दर्शन करून आम्ही बाहेर पडलो आणि घरी गेलो. तर घरी आम्हाला पाहून पिल्याची रिॲक्शन तुम्ही बघा. तर पिल्या गोट्या खेळत होता आणि खूप दिवसांनी मी गोट्या पाहिल्या होत्या, चला म्हणलं तुम्हाला पण दाखवा. तर दुसऱ्या दिवशी मस्तपैकी आवरून आम्ही छान असं फ्रेश होऊन, सकाळचं मॉर्निंग होती एकदम फ्रेश आणि आम्ही बससाठी इथं थांबलेलो होतो. तर शिवचे असे काही छान चालू होते, पाहून खरंच खूप छान मला तर वाटत होतं. तेवढ्यात बस आली, आम्ही घरी आलो, स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि वहिनी आणि आई समोर गेलेले होत्या, तर मी इथं थांबलेले होते. तेवढ्यात मग घागर विसरलेली होती पाण्याची. मग आम्ही घरी गेलो, पाणी वगैरे घेतलं. नंतर शेतामध्ये आलो, तर शेतामधलं वातावरण पाहून खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं. इथं पूजा वगैरे सगळ्यांनी करून घेतली, खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. छान अशी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली होती, तर जेवणासाठी खूप छान असे पदार्थ होते. सर्वांनी गप्पा मारत मारत छान असे जेवण केले आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये 4 घास खरंच जास्त जातात. आता हे पिलून इथं पान खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं जे तोंड आहे पूर्णपणे रंगलेलं आहे, त्यामुळे तो तोंड मला दाखवत नव्हता. आम्ही निवांत इथं थोडंसं बसलो, गप्पा वगैरे मारल्या, खूप छान असं वाटत होतं. तर चला म्हणलं थोडासा फेरफटका मारू शेतामध्ये. तर इथं टॉवरमध्ये काही माळ वगैरे लावलेलं होतं, तिथं शेंगा वगैरे होत्या, तेच आम्ही तोडण्यासाठी गेलेलो होतो. तर खूप जास्त शेंगा इथं निघल्या, कसलीही फवारणी वगैरे नाही, तरी पण शेंगा एवढ्या भरगच्च लागलेल्या होत्या. आणि इथं तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी आम्ही आलेलो होतो, तर खूप जास्त तुरीला शेंगा लागलेल्या आहेत, एकदम दाट. नंतर छान असे फोटो आम्ही क्लिक केले, त्यातला एक हा फोटो. तर फोटो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर खूप जास्त उशीर झालेला होता, तर आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो. तर पहा इथे चिमण्या आलेल्या होत्या, खूप छान असा चिवचिवाट आणि निसर्गाचा आनंद घेतला आम्ही. तर परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आणि वाटत जाताना आम्हाला बोरीचं झाड दिसलं, तर त्याच्या खाली आम्ही बोरं वेचत थांबलेलो होतो. आणि मी आणि पिलू बोरं एवढं वेचण्यात गुंग होतो की सगळे समोर गेले, तर आम्हाला लक्षातच आलं नाही बघा ते किती लांब गेलेले आहेत. तर चला आम्ही पण जातो घरी, तोपर्यंत बाय.